नॅचरल झोका. ऑफ सीझन आलोय तेवढा आमचा घाम निघतोय. जी जलसमाधी ही नक्की. नमस्कार मित्रांनो, मी निखिल घोले आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं निखिल घोले ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये. या अगोदर आम्ही गेलेलो घनगडावर आणि घनगड किल्ला पूर्ण बघितला आम्ही. त्याच्यानंतर रिटर्न जाताना इथेच एक इंस्टाग्राम यूट्यूबवर आम्ही बघितलेलं हिडन वॉटरफॉल, ज्याला बोलतात काय भोरंबी वॉटरफॉल किंवा एकोले व्हॅली आहे, ती एकोली व्हॅलीचा वॉटरफॉल. ॲक्च्युली तो पावसात वॉटरफॉल होतो आणि आता तो म्हणजे आता पावसाचा सीझन नाही आहे, तर ते एक कुंड आहे आणि ते असं नैसर्गिक कुंड आहे ना, ते म्हणजे एवढं भारी वाटतं आणि सोशल मीडिया इंस्टाग्रामवर ते एवढं व्हायरल झालं आहे ना. पण आम्ही पण बोललो की चला बघूया नक्की काय आहे ते. आम्हाला वाटलं इथे माणसं नसणार कोण, पण माझ्या मागे हे बघा, बापरे एवढ्या गाड्या. आणि आत्ताच नुकते काही पोरं आता बाहेर आलेली, ते बोलले की आतमध्ये 400 ते 500 माणसं आहेत. बघूया आता आतमध्ये जाऊन आणि तो वॉटरफॉल बघूया कसा आहे आणि कसं नाही ते. एकोले व्हॅलीमधील या लोटस वॉटरफॉलला लोणावळा मार्गे आला तर एम्बी व्हॅलीच्या मार्गाने सरळ तैलबैलाच्या दिशेने यायचे. काही अंतर गाठल्यावर भांबुर्डे गाव लागतो. तिथूनच जरा पुढे सरताल म्हणून गाव असेल. ते गाव क्रॉस केल्यावर उजव्या बाजूलाच तैलबैला किल्ल्याच्या बोर्डापासून अगदी 100 ते 150 मीटर अंतरावर उजव्या बाजूलाच एक कच्चा रस्ता आपल्याला या पॉईंटच्या पार्किंग जागेवर नेऊन सोडेल. हे बघा, या ठिकाणावरून गाड्या आतमध्ये आणल्यानंतर इथे पार्क केली प्रज्वलच्या माझी गाडी. आणि हा जो पडका इथे घर आहे, तिथूनच समोरून हा काहीतरी डाऊन ट्रेक चालू होतो. समोरच तैलबैल आहे. असं वरून काहीतरी खालच्या दिशेने चालत आल्यानंतर त्या शिड्या लागतात. वरून शिड्यांच्या मार्गावरून आलो आणि खाली आता इथे नदीच्या पात्रात उतरलोय. आता जवळजवळ आम्हाला 10-15 मिनटं झाली असतील चालून, पण हे काही संपत नाही. गड सर केला असतं परत. ही बघा कसली खडी चढाई आहे. आता आम्ही तिथून आलोय, त्याच्या पण वरून, आणि अजून असं खाली उतरायचं आहे. हे आम्ही ऑफ सीझन आलोय तेवढा आमचा घाम निघतोय. आई शपथ, पावसात तर विचारच नका करू की या साईडला यायचं आहे तुम्हाला, नाही तर तुमची जलसमाधी ही नक्की. हे बघा काहीतरी असं थोडं पुढे चालत, थोडंच नाही खूपच पुढे चालत आल्यानंतर हे असं एक डबकं दिसतंय आम्हाला. हेच डबकं ते. हे काहीतरी इथून उतरून आल्यानंतर खाली इथे एक डबकं दिसतंय आणि अजून पुढे चालायचं आहे. ज्या ठिकाणी आम्हाला जायचं आहे ते खूप पुढे आहे. फायनली बरोबर पाऊण तासाच्या डाऊन ट्रेक नंतर आम्ही पोहोचलो आहे. आणि हे बघा खाली गर्दी अजून पण आहे ना, तिथे जायचं आहे त्या साईडला. बघू आता जाऊन कसं आहे तिथे. यूट्यूब किंवा इंस्टाग्राम असं बघून जर तुम्ही इथे येत असाल, मी सुद्धा रिकमेंड करतो आहे की मुळात नकाच येऊ. ॲज अ एंटरटेन म्हणून सुद्धा नका येऊ, कारण हे खूप रिस्की आहे. आम्हाला वाटलेलं की चल इझी असेल, पण नाही, ॲक्च्युली खूप रिस्की आहे. आणि जे मेन पॉन्ड आहे, जे मेन तिथे जी कुंड आहे जिथे जमलं आहे, ते आता तिकडची पोरं बोलतात आहे, ज्यांनी उड्या मारल्या ते बोलतात आतमध्ये खूप खोल आहे, कमीत कमी 150 मीटर. तर आता जाऊया, बघू. तसं ना खाली किती असेल खोल? 150 करावी लागणार आहे. तशीच करावी लागणार आहे. साबण पण आहे तो बघ, तरंग गौरी कुंडला केलेली ना, गौरी कुंडला केलेली तशीच करावी लागणार. हे बघा ते मेन असं तिथे आहे खाली, आणि इथे तुम्ही मस्त असं जकुझी म्हणून, हे बघा हे एक कुंड टाईप आहे, इथे मस्त तुम्ही आंघोळ करू शकता, सेफ एकदम.
सगळ्यात मोठी इकडची ब्रेकिंग न्यूज ही आहे की इकडचा ऍक्च्युअल हिडन वॉटरफॉल जो आहे तो हा आहे बघा. इथे फक्त आम्ही 4 जण आहेत. प्रज्वल व्हिडिओ काढतोय आणि 3 जण आम्ही फक्त इथे या वॉटरफॉल मध्ये आहोत. बाकी तुम्ही जर कोण दिसतंय का, हा ऍक्च्युअल हिडन फॉल. पण मला अशी डुकरासारखी आंघोळ करण्यात काही इंटरेस्ट नाही. पण मजा घेता आली पाहिजे. मजा घेण्यात हे बरोबर आहे, तिकडे हे बरोबर आहे. काय डुबकी मारणार. ते मारा ना उड्या, जिथे कोण नाही ते डुक्कर आहे. पर्सनल वॉटरफॉल, दिस इज कॉल्ड पर्सनल. तर मित्रांनो, आंघोळ वगैरे केली आहे. पाणी एकदम थंडगार फ्रेश वाटलं आम्हाला. पण या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगू इच्छितो की ना, जर तुम्ही व्हिडिओ रील्स आणि व्लॉग्स बघून या ठिकाणी येत असाल ना, नाही नो रिकमेंडेशन तुम्हाला असणार, नका येऊ, खरंच नका येऊ. तुम्ही बोलाल अरे तू जातोय आम्हाला, खरंच नका येऊ. एकतर ते आंघोळ जी तुम्ही केली आहे ती करून आल्यानंतर नाही बघा, काहीतरी असा घाम पूर्ण वाट लागते. आणि हे बघा, अजून खूप रॉक पॅचवरती चढायचा बाकी आहे. अर्धा चढलो आणि जीव गेला आमचा. पियायला पाणी नाही ते, कारण सर्व पाणी हा खदूळ करून टाकलेलं आहे. तर आता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, शोधायला लागतंय. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.